अहिंसां शान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रह। जो गुरुकुळे सुकुलिनु, जो गुरु बंधु सौजन्ये सुजनु, जो गुरु सेवा व्यासने व्यासनु निरंतर, गुरु संप्रदाय धर्म तेच जयाचे वर्णाश्रम, परिचर्या नित्यकर्म जयाचे गा। गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाता गुरुपिता, जो गुरु सेवे परोता मार्ग नेणे। श्री गुरूंचे द्वार ते जयाचे सर्वस्व स्वार, गुरुसेवका सोदर प्रेम भजे। जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरुवाक्या वाचून शास्त्र हती नसवे। प्रस्तुत प्राप्त प्रसंग, प्राप्त वेळ, प्राप्त घटिका चालू असलेला हा जो प्रसंग आहे, आज आपण तुम्ही या ठिकाणी काय निमित्तानं उपस्थित आहोत, तर आपण तुम्ही या ठिकाणी ज्या निमित्तानं उपस्थित आहोत ते निमित्त म्हणजे आज दुधात साखर शर्करा योग म्हणायचं की आपल्याच या नगरीतले काळूराम बनकर हे प्रयागराज तीर्थयात्रेला गेले आणि तीर्थयात्रा करून सुखरूप घरी आले। आणि त्या निमित्ताने ज्याला मामंदा असं म्हणतात, ज्याला हडपी सोडणे वारकरी म्हणतात, ज्याला गंगा पूजन असंही म्हणतात, हा गंगा पूजनाचा उपक्रम श्रीगुरूंच्या पादुकांचा अभिषेक आणि तिसरा म्हणजे विशेष करून त्यांचे चिरंजीव, काय नाव आहे बाळाचं, हा समर्थाचा आज वर्धापन दिन आहे। म्हणजे आपण आपल्या भाषेत वाढदिवस आहे, हा जन्मदिवस आहे। म्हणजे जन्मलेल्या तिथीप्रमाणे आजची ही तिथी आलेली आहे। असा हा एक दुग्ध शर्करा योग आहे। आणि या योगाच्या प्रसंगाने त्यांनी आपलं गुरुपूजन, गुरुपादुका पूजन, गंगा पूजन हे सर्व काही एक योग सापडून घेतलेला आहे। आज मौनी अमावस्या आहे, पण बोलायची वेळ आहे। चला काय हरकत नाही, मौनी अमावस्या आहे। आज पर्वकाळ प्रयागराज या ठिकाणी कुंभ मेळा या पद्धतीने आहे। या सगळ्या गोष्टीचा आपण थोडासा विचार करायचा आहे। आणि थोडा विचार करून यासाठी अध्याय क्रमांक 13 श्लोक क्रमांक 7 याच्यामध्ये श्रीगुरु सेवेचं काय महत्त्व आहे, श्रीगुरु कुलातलं काय महत्त्व आहे, श्रीगुरु क्षेत्र कसे आहेत आणि श्रीगुरु तीर्थ कसे आहेत, सहज दुपारच्या चर्चेमध्ये आम्ही बसलो असताना थोडासा विषय निघाला आणि त्यानुसार मनाला असं स्पर्शून गेलं की बा आपण इथं थांबून हा विचार इथं मांडायला हरकत नाही ना। चला, तीर्थक्षेत्रराज प्रयाग या ठिकाणी कुंभमेळा चालू आहे। ठिकाण कुठे असो, महाकुंभ मेळा चालू आहे, हरकत नाही। महाकुंभ मेळा आहे, जो भाग्याचा असेल तो तिथे जाऊन पावेल। जो भाग्यवान असेल त्याला त्या गोष्टी पावतील, अन्यथा पावणार नाहीत। की जसं सांगितलेलं आहे की सगळेच भाग्याचे असतात असंही नाही, तिथं जाणारे सर्वच गुरुकुलातले असतात असंही नाही, तिथं जाणाऱ्या कुंभामध्ये बरं तिथं काही असं पाहिलं जात नाही। पण हे तीर्थक्षेत्राचा महिमा आहे। तीर्थक्षेत्राने
आपण केलेल्या या जन्माच्या काय पापाचा पुण्याचा भाग आहे तो पापाचा भाग धुवून जाईल. गोष्ट खरी आहे, पण तीर्थाला तीर्थ पण कोणामुळे आहे तर श्री गुरूंमुळे आहे. आणि म्हणून सर्व तीर्थाचा राजा निवृत्ती हा माझा. म्हणून असं जे सर्व तीर्थ श्री गुरु चरण तीर्थ हे सर्व तीर्थापेक्षा महान आहे. आता मी असं सांगेन की मला द्वेष करायचा नाही, मत्सर करायचा नाही. त्या ठिकाणी जाऊन त्या भूमीला पाहावं, गंगा स्नान करावं, काय हरकत नाही. ज्याला जमतंय त्यांनी ज्याला जमत नाही त्यांनी काय करावं, त्याच्यासाठी निवडलेला पर्याय म्हणण्याचा अर्थ हा पर्यायापेक्षा मोठा आहे. ज्या श्री गुरूमुळं अणुरेणू सुद्धा मोठा होतो, ज्या श्री गुरूमुळं अणुरेणूपेक्षा सूक्ष्म असलेलं परमतत्व परमात्मा प्राप्त होतो, ज्या श्री गुरूंच्या सामर्थ्यामुळं ही पृथ्वी आज अधंतरित आहे. समजलं का, लक्षात आलं का? आणि ज्या महान अशा विभूतींच्या कारणामुळं अनंत ब्रह्मांडाला ज्याची सत्ता तारण आहे ती सत्ता श्री गुरूंकडे आहे. मग सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पित्रे, मग श्री गुरु पण माता पित्र आहेत. पुढे अजून एक तीर्थाचा महिमा असा आहे अध्याय पहिल्यामध्ये की बाबा सर्व तीर्थ आपण केले तर करण्यासाठी किती दिवस लागेल, किती काळ लागेल, किती वेळ लागेल, किती पराकष्टा होतील. पण सर्व पराकष्टा करण्यापेक्षा एका समुद्राचं स्नान करा. आज जर तुम्ही मुंबईत जाऊन स्नान केलं असतं तर ते तीर्थ ते तिथपर्यंत एकच होतं, पण कोणी करत नाही. चला, ज्याच्या त्याच्या मनोवृत्तीप्रमाणे ज्याच्या त्याच्या अभ्यासाप्रमाणे ते मांडतात. कोणी सांगितलं की आजच्या आला आपल्या बाथरूममध्ये ईशान्य दिशेला तोंड करून तीर्थराजाचं नाव घ्या आणि तुम्ही पाणी ओतून घ्या, तुम्ही पवित्र आहे. असं एवढ्यानं काही सगळ्या गोष्टी मद्य पेणारे जर तिथं जात असतील आणि स्नान होत असेल तर काय त्याचं लक्षात घ्यायचं. थोडंसं फार महत्वाची भूमिका आहे, थोडंसं लक्षात घ्या. म्हणून श्री गुरु चरण तीर्थ हे प्रयागराज तीर्थापेक्षाही श्रेष्ठ तीर्थ आहे. आता भूमिका अशी आहे की प्रयागराजाचं कमी पण नाही, प्रयागराजाला तीर्थ पण ज्याच्यामुळे आले ते श्री गुरु आहेत. बघा, प्र म्हणजे परमात्म तत्व, परमतत्व, या तत्वापर्यंत पोहोचण्याचा जो याग आहे, याग म्हणजे यज्ञ, परमतत्वापर्यंत पोहोचण्याचा जो यज्ञ आहे ते नाम आहे. आणि ते नाम श्री गुरु देतात. श्री गुरु कृपा सलिली, श्री गुरूंच्या कृपेच्या अमृतामध्ये, कृपामृतामध्ये, श्री गुरूंच्या चरण तीर्थामध्ये असं जे कृपामृत आहे, हे कृपामृत प्राप्त झाल्यानंतर या विश्वातली सर्व तीर्थ हे शून्य होतात. मग एवढं महत्व श्री गुरूंच्या चरण तीर्थाला किंवा कृपामृताला आहे. श्री गुरूंची जर कृपा झाली तर विश्व नवे विश्वात्मा प्राप्ती होते, विश्वात्मक भाव तयार होतो. मग आपण प्रयाग नाही का, आपण ते क्षेत्र नाही का, आपण ते तीर्थ नाही का, असा अनुभव त्याला येतो. नवे हे करत असताना याच 7व्या श्लोकाचं वर्णन पूर्णपणे 13व्या अध्यायाचं वाचा की श्री गुरूनं दिलेल्या तत्वाच्या चिंतनामुळे मी हा जो माझ्याकडे असणारा प्राणवायू मी व्यापकात सोडेन की जेणेकरून श्री गुरूला विंजन वारा घालतात ना, तो वारा मी बनेन. हा सेवा आहे. श्री गुरूंचे चरण धूत असताना माझ्या या शरीरामध्ये असणारं जे तीर्थ आहे ते कोणतं तीर्थ आहे? गुरुकृपा, निर्मळ, भागीरथी, शांती, क्षमा,
यमुना सरस्वती अशी तिन्ही पदे जेथे येती एकत्र येती स्वानुभव स्नान. माझ्या स्वानुभवाचं जे स्नान आहे, माझ्या स्वानुभवाचं जे सलील आहे, माझ्या स्वानुभवाचं जे जीवन आहे, माझं जे जीवन आहे, हे मीपणाचं जीवन त्यागून मी बाष्पीभवन बनेन आणि मेघरूपानं वर्षाव होऊन ते तीर्थ घेऊन श्रीगुरूंना समर्पण करेन, की जेणेकरून जे श्रीगुरूंच्या चरणतीर्थाला धुतात ते पाणी मी बनेन. एवढ्यापर्यंतचा उल्लेख केलेला आहे. आणि हे बनावयाचं असेल तर खूप सोपं आपणाला सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी प्राप्त करून दिलेलं आहे. एवढं डोक्यात ठेवा, लक्षात घ्या की बाबा त्याच्यासाठी काही तुम्हाला उदाहरणं देतो. महाराष्ट्रातले मी बोलतो, महाराष्ट्रातले मी थोडा संकोचित झालो इथे. महाराष्ट्रात अवताराला आलेले संत कोणत्या कुंभमेळ्यात गेले ते सांगा. अरे कुंभ काय आहे, कुंभ करेचक ही जी प्रक्रिया आहे ही ज्ञानोबरायांनी 6व्यात सांगितली. हा कुंभ कोणता कुंभ आहे? 17वीचं जीवन कला जी आहे ती उलटी होऊन तिथून अमृत प्रसवलं पाहिजे. ही आपल्या इथे या कुंभातनं जर अमृत प्रसवन झालं तर अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही. माझे ज्ञानोबर आहेत ते समाधी संजीवन सोय. हे जे ना 17वेचे स्तन्य देशी अणहाताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविषयी बुजावणी अशी ही श्री गुरु माऊली आहे. आपणाला 17वे जीवन कळेचं अमृत आपणाला श्री गुरुनी प्राप्त करण्याचं सूत्र दिले. परिश्रम करण्याचं नाही. न लगती सायास. आज अमावस्या आहे म्हणून मौन गा तुझे राशी नाव, स्तुती केवी बांधू हाव, मौन ज्ञान देवा मौन, जपमाळांतरी धरोणी श्रीहरी जपे सदा. या रीतीनं या विनियोगानं जर आपण ती साधना प्राप्त करून घेतली आणि या पद्धतीनं जर आपण इडा पिंगला या ज्या आहेत इडा पिंगला शिशुन्मा आणि मग मात्र तिथून कोण आहे खरं सर्व तीर्थाचा राज. इडा पिंगला यावी यमुना गंगा आहेत आणि सुषुम्ना ही सरस्वती आहे आणि सुषुम्नेच्या पुढे तुर्यागा प्राप्त म्हणजे सर्व तीर्थाचा राज आहे. मग तिथं प्रयागराज म्हणून बी नाही. मग आपण असं धरू प्र म्हणजे परमतत्वाकडं जाणार, याग म्हणजे यज्ञ जिथून प्राप्त होतो परेपासून पलीकडं. अशी जी रीत आहे, अशी जी परंपरा आहे, अशी परंपरा ज्या गुरुकुलात आहे, आलो का गुरुकुलात, अशी परंपरा ज्या कुळामध्ये आहे, ज्या गुरुकुलामध्ये आहे त्या गुरुकुलाची वाहिनी काय वाहिनी आहे ही जी वाहिनी आहे गंगा. म्हणून बाबा कधी कधी आपणाला बोलून जायचे. काय बोलतात बाबा आपल्याला की भाऊ नद्या जोड प्रकल्प, कळलं का? नद्या जोड प्रकल्प. नदी जोड प्रकल्प म्हणजे या नदीनं त्या नदीला जोडावं. कुरडी नदी असेल ना त्या नदीत त्या नदीचं पाणी सोडावं. बऱ्याच कोरड्या नद्या असतात, मस्त गंगेपर्यंत आहेत, समुद्रापर्यंत आहेत, पण कोरड्याच आहेत. काय करावं? कोरड्या नद्याचा संबंध तुम्हाला ऐकायचा असेल तर श्रीमद भागवतामध्ये जावं लागेल. श्रीमद भागवतामध्ये 12वा स्कंद काढावा लागेल. हो, स्वतः शुकमुनी परीक्षिती राजांना सांगतात, हे परीक्षिती राजा, अरे मी ना तुला आत्तापर्यंत भरपूर काय सांगितलं. 11 स्कंदापर्यंत जेवढं काही ज्ञान मी तुला दिलंय, आता त्यापेक्षा विशेष ज्ञान 12 स्कंदामध्ये देणार आहे. हो, आणि ते 12 स्कंदातलं जे ज्ञान आहे मी त्या 11व्या स्कंदामध्ये पण सांगून गेलोय, पण तुझ्या लक्षात बसत नाही. पुन्हा मला सांगायची वेळ आली. ऐक, या विश्वाच्या साम्राज्यामध्ये जेवढे काही राजे झाले
जेवढे जेवढे काही वीर पुरुष झाले, जेवढे जेवढे काही सामर्थ्यशाली झाले, अहो भगवान शंकराला रावणाने 3 वेळा हिमालय उचलला हो. काय सामान्य राजा आहे का? असे राजे झाले म्हणे, भरत राजासारखे राजे झाले. जवळजवळ जेवढे काही राजे वर्णन केलेत तेवढ्यांच्या कथा जर तू ऐकल्या ना तर फक्त काय मिळेल, तुला समाधान मिळेल. आणि लई त्याच्यापासून प्राप्त झालं तर उपरती प्राप्त होईल आणि त्याच्यापेक्षा पुढे वैराग्य होईल, पण मोक्ष मिळणार नाही. मग तुला काय करावं लागेल, हे जे तत्व आहे ते स्वीकारावं लागेल. कोणतं? माऊली ज्ञानोबा सांगतात, उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. पुढे 17व्या अध्यायात सांगतात, तोंडी ब्रह्मनाम हाती सात्विक कर्म विनियोगाविन विफळ होय. ते तत्व वाचून माहिती होईल, ते तत्व कुणीतरी सांगेल ते ऐकून माहिती होईल, पण रीतच माहीत नसेल. म्हणून आपल्या सद्गुरू सच्चिदानंद, मी माफी मागून बोलतो आता परत बरं का, राष्ट्रसंत माझ्या मनाला पटत नाही. तुमचं तुम्ही बोंबला, तुमचं तुम्ही वाजवा बाजा. सच्चिदानंद नाम केवढं आहे, गगनाहून वाढ. देव केवढा आहे, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. आणि या दोन्हीचा अनुभूती नामी आहे. म्हणजे माझे श्री गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा हे नामी आहेत. मग नाम, नामी आणि परमात्मा एक आहेत. मग तुम्ही कुठं बसवायची, तिथं नेऊन बसवा, आम्हाला काय करायचे. अरे सूर्य आणला आणि कुठं अग्नीचा दिवा गंजीमध्ये लपवला, अग्नी राहील काय? सूर्य आणला आणि म्हणे अंधाराच्या खोलीत लपवला. काय चाललंय काय मलाच कळत नाही. जिथं तिथं व्हॉट्सअपला रोज बातमी, राष्ट्रसंत श्रीपाद बाबा ह्यांनाच अकल नाही तर काय बोलतील, बोलतील. अरे कुठं सूर्य, कुठं काजवा. अरे राष्ट्रसंत काजव्याप्रमाणे पदवी आहे. काय घेऊन बसले, अकलीचा पत्ता नाही, ज्ञानाचा पत्ता नाही, आणि श्री गुरु म्हणायचं. काय घेऊन बसले. पण म्हणायचं म्हणा रे बाबा, आम्हाला काही म्हणणं नाही. आम्हाला एवढं म्हणायचंय की माझे श्री गुरु आहेत ना, अरे गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी कोणाशी नमस्कार करावा. अरे सर्व देव सुद्धा श्रीगुरूच्या चरणावर येतात, आणि ते तुमचे श्रीगुरु, आमचे श्रीगुरु आहेत, ते सच्चिदानंद स्वरूप आहे. अशा सच्चिदानंद मला का बोलायचे नीट आहे का. बाबा प्रत्येक वेळा आपणाला सांगायचे. काय सांगायचे बाबा? सांगतात. काय सांगतात? रीतभात आहे का नाही, सरळ मराठी ढोबळ भाषा. पाहुणं, प्रत्येक गोष्टीला रीतभात आहे. सुईरीक जोडवायची असेल तर रीतभात आहे का नाही. आज जावाई बुवा घरी आला तर त्याला जावाई बनवायचा आहे म्हणून काही रीतभात आहे का नाही. मग परमतत्वापर्यंत प्राप्त होण्यासाठी जे जायचंय त्याला रीतभात असेल का नाही. रीत ज्ञानेश्वरीमध्ये त्याला हटोटी सांगितलंय, त्याला विनियोग सांगितलंय, त्याला रीत सांगितलंय, त्याला पद्धत सांगितलंय. हे शब्दच माहित नाहीत आम्हाला. हंस पक्षी काय करत असतो, हंस पक्षाकडे एक हटोटी आहे. कोणती हटोटी आहे? अरे दूध आणि पाणी एकत्र केलं असताना पाणी बाजूला काढून द्यायचं आणि दूधच ग्रहण करायचं. ही पद्धत, याला काय म्हणतात? हटोटी. तोंडी ब्रह्मणाम 17व्या अध्यायात, हाती सात्विक कर्म विनियोगाविन विफळ होय. विनियोग शब्द ज्ञानेश्वरीत बऱ्याच वेळा आलाय. कोणत्याही गोष्टीला रीत आहे हो, विनियोग आहे. आणि तो विनियोग ब्रह्मविद्येचा माझ्या श्री गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी आमच्या पुढे मांडलाय. आणि आम्ही त्यांना फक्त राष्ट्रसंत पदवीत अडकून टाकलं. अरे काय म्हणावं काय नाही. या ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णीय गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, या ज्ञानोबरायांनी ही रीत त्यावेळेला विनियोगित केलेली आहे. आणि ज्ञानोबरायांचा अवतार आम्ही श्रीपाद बाबांना मानतो, आणि तरी आम्ही त्यांना राष्ट्रात नेऊन बसवतो, मातीत जाती. काय म्हणायचंय जाऊ द्या, मला निंदा नाही करायची कोणाची, पण माझ्या अंतकरणात आवरत नाही म्हणून मी बोलून गेलो आणि बोलणार इथून पुढे.
कोण कुठे मातीत गेला तिकडं मला माहीत नाही, कुणाची पोच कशी झाली मला माहीत नाही, पण नीट ऐका, इडा पिंगला एकवटती, जिथं एकवटतात आणि तिथं तिसरी नाडी चालू होते. शिशुन्मा तिला सरस्वती म्हणतात आणि सरस्वतीपासून पुढे चालू होते तुर्यागा, उन्मनी तुर्यागा जे होतात ना तिला प्रयाग म्हणतात. जा म्हणजे परमतत्वाकडे पोहोचण्याचा याग त्याला म्हणतात मौन. मौन गा तुझे राशी नाव. मौन कशाला म्हणावं हे बी कळलं नाही आमच्या माणसांना अजून. हा माफी मागून बोलतोय मी. अरे मौन म्हणजे काय? चाललाय मौनचा ठिणगा. ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी. अरे काय मौन? मौन गा तुझे राशी नाव. काय मौन? मनाची नखी न लगे, जेत बुद्धीची दृष्टी न रिगे, ते कीर हो इंद्रिया जोगे. तिथून पुढे मौन. मौन म्हणजे गप बसणे नाही, मौन म्हणजे डोळे झापणे नाही, मौन म्हणजे अरे जिथे मन सुद्धा चालत नाही, जिथे बुद्धी सुद्धा चालत नाही, जिथे काहीच चालत नाही, सगळं थांबतं तिथं मौन. आणि अशा 100 रुपये जो उठला असा जो आहे, मग आपण कधी कधी गोष्ट ऐकतो रविदासाची, की रविदासानी पुंडलिकाजवळ कुठं चालले म्हणे तीर्थाला चाललो, तीर्थाला. म्हणे एवढा शिक्का माझा गंगा मैयाला द्या, चमड्याचा. ऐकतो की नाही स्टोरी? हा. आणि मग यांनी नेऊन दिलं वा गंगा मैयाला. यांनी फेकावं आणि त्यांनी गंगा मैयाने स्वीकारावं आणि एक कंगन द्यावं आणि ते कंगन यांना आणून विकावं. यांनी त्या राजाला द्यावं, राजाने राजाच्या बायकोला द्यावं आणि तिनं म्हणावं एकच कशाला आणलंय. पुन्हा त्याचा शोध घ्यायला जावं आणि ही येता 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 रविदासाकडे यावं. रविदास म्हटले काय अवघड वा, काय झालं? काय नाही म्हणे, तुम्ही दिलता ना तो शिक्का, आम्ही गंगामयाला दिला आणि गंगामयाने तो स्वीकारला. मग वा आनंद वाटला मला. बर शिक्का स्वीकारला, मग तिने एक कंगन दिलं होतं. बर मग हे असं होतं, असं कंगन. अजून एक मला शिक्का द्या ना, अजून एक मी गंगेत नेऊन टाकतो, दुसरं कंगन येईल, मग मी इकतो, राजाला देतो. कबीर रविदास म्हणले काय येडे, काय अवघड आहे, लय सोपं आहे. किती सोपं आहे. कापला चमडा आणि कशात टाकला? कशात? काटवटीत नाही. अण्णा त्याला चर्मकुंड म्हणतात. त्याला अजून एक वेगळं नाव आहे, माझ्या लक्षात नाही. त्या चर्मकुंडात टाकला आणि म्हणे घाल हातन घे काढून कंगन. शेग पुंडलिक असा गेला. अरे बापरे, ह्याच्यात हात घालायचं एवढ्या घाण पाण्यात? कळलं का तुम्हाला? घाण पाण्यात, याला घाण पाणी समजतात ते. अरे तिथे तरी गंगेला प्रगट होऊन द्यावा लागलं होतं. इथे या कुंडामध्ये जागेवर चमडा टाकला. चमडा का कशासाठी बोलतोय? चमड्यांना कळाव म्हणून बोलतोय. चमडा कुठे टाकला? चर्मकुंडात. चर्मकुंडात. का टाकला? गंगेचं स्मरण करून टाक. कंगन काढायचंय. आणि टाकल्याबरोबर हात घातला पुंडलिकाने, काय निघलं? कंगन. जसं होतं तसं. मग ज्याचं त्यांनी ठरवा आपल्याला आपला चमडा कुठे टाकायचा आहे. हे चर्मकुंड आहे, हेच धर्मालय आहे, हेच तीर्थ आहे. पण तीर्थ जागृत केलं तर आहे, अन्यथा तीर्थात जाऊन सुद्धा झोपा काढल्यावर तीर्थ नाही. मग हे तीर्थ जागृत होण्याची रीत माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, जगद्गुरू तुकोबरायांना बाबाजी चैतन्य, अरे एकनाथ महाराजाला जनार्दन स्वामी ही रीत सांगतात. आणि म्हणून आमचे संत कुठल्या कुंभमेळ्यात गेले तर आपल्या कुंभामध्ये गेले. बास, या शरीराला कुंभ म्हटलंय, याच शरीराला डेरा म्हटलंय, याच शरीराला नगर म्हटलंय, याच शरीराला पाटण म्हटलंय, अरे याच शरीराला वैकुंठ धाम म्हटलंय, याच शरीरामध्ये आम्ही वैकुंठ वास.
आलो याच कारणाशी आम्ही याच शरीरामध्ये नाम घेता येतं बस म्हणून याच शरीरात आणि हेच शरीर सुद्धा तीर्थ बनतं हेच शरीर सुद्धा तीर्थराज बनतं हेच शरीर सुद्धा प्रयाग बनतं हेच शरीर पण कधी कधी रीतीनं गेलं तर अन्यथा कुठं गेलतो कुठं बी नाही काय केलो काही नाही वाळूत किती पाणी टाका फेसना पाणी आता नको लय मराठीत बोलायला नाही तर लय उघड होते मग काय अरे तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी अरे एवढं मोठं कुंभ आपल्याला प्राप्त झालंय आपलं कुंभ आपण उलटायचं सोडून दिलंय अरे या अमृताने स्वर्गातलं जे अमृत आहे त्या लोकांनी पिलं का बोलतो मी असं नीट आहे का स्वर्गातलं अमृत हे त्या लोकांनी पिलं ज्यांनी सांडवलं कळलं ना जिथं जिथं सांडलं तिथं तिथं कुंभमेळा आहे काय कळलं तुम्हाला समुद्र मंथन झालं अमृत कुंभ निघाला देवदैत्याची भांडणं लागली त्यात ज्या ज्या ठिकाणी अमृत सांडलं तिथल्या तिथल्या तीर्थक्षेत्राला महत्व आलं मी नाही म्हणू शकत नाही माझा अजिबात नकार नाही शुकमुनीचा नाही तर माझा काय मी कोण नकार देणारा शुकमुनी म्हणाले की हे राजा परीक्षिती 12व्या स्कंदामध्ये हे राजा परीक्षिती पण याच्याने आपल्याला मोक्ष प्राप्ती होणार ना स्पष्ट मत मग कशानं होईल एक बघ रीतीनं गेलास आणि श्रीकृष्ण लीला ऐकली ना तर तुला प्रेम उत्पन्न होऊ शकतं प्रेम जागृत होऊ शकतं तुझी प्रेम गंगा प्रवाहित होऊ शकते आणि त्या प्रेम सल्लीलातच तुला मासुळी व्हायची तेच श्री गुरुचरणाचं प्रेम सल्लीला आहे गुरुकृपा निर्माण लागेल आलं का परत म्हणजे हे जे प्रेम आहे हे जे प्रेम तुझ्या आतून उत्पन्न होईल आपण मी कधी कधी बाबा घरोघर जातो कुठेही गेलं का यांनी पाणी आणून दिलं का मी लय वाईट स्वभाव शब्द आहे काय शब्द आहे कशाला देता शिळं पाणी लोक म्हणतात नाही ना आत्ताच बोर चालू केलता पाणी आणले कोणी म्हणतात आत्ताच विहिरीचं घेतले आपल्या इथं पण बोललो ना कशाला शिळं दिलं नाही ना आत्ताच अरे काय करावं याला शिळं म्हणले म्हणण्याचा अर्थ आहे आयतं पाणी हो आयतं म्हणजे ईश्वरीय निर्मित तुमचं निर्मित काय आहे आपलं निर्मित काय आहे अरे आपण साधनेला बसल्यानंतर जेव्हा आपल्या नेत्रातून पाण्याचे थेंब बाहेर वाहतात ना आपल्या रोम रोम पाण्याचा थेंब वाहतोय ना आपल्या प्रत्येक रोमातून पाणी वाहतंय ना कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप हे ताजं पाणी आहे शिळं पाणी कवर पिता ताजं प्या ताजं हेच कळत नाही शिळं कवर खाता अरे आयतं कवर खाता कष्ट करून खा कष्टाचं खा म्हणजे साधना करून प्राप्त करून घ्या आयतं म्हणजे बाबा असं म्हणायचे आणि बाबा असं म्हणायचे कीर्तनाचा तेवढा महिना ठरला आमचा बाबा असं म्हणायचे आणि बाबा असं म्हणायचे बाबांनी असं म्हणले आणि बाबांनी असं अरे काय चाललंय बाबांनी काय म्हणावं बाबा म्हणायचे काय म्हणायचे बाबा म्हणायचे काय म्हणायचे नामा म्हणे तू का म्हणे नगद्या तू काय म्हणे विठ्ठल विठ्ठल झालं कीर्तन अरे काय तुझं चाललंय बाबा म्हणायचे तेच तू म्हणतोय बाबा आता म्हणतो एवढंच कळा ना तुझा अनुभव बोल तुझं काय ते बोल हे शिळं नको सांगू ताजं सांग तुला काय जमतंय ते बघ अहो तिकडे कुणाचंच लक्ष नाही करता काय सगळ्या शिळ्या गप्पा चालल्या मग शिळ्या गप्पा कितीही मांडल्या माझं मत नाही शुकमुनीचं मत आहे कितीही शास्त्र वाच 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण वाच 12वा स्कंद काढा तुम्ही तिथं बघा मला सांगू नका 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कितीही काढ वेद वेदांत काढ काही काढ काव्य काढ होळ्या काढून अंक काढून तमक काढ हे सगळं केलास तर तुला काय होईल लय पुण्य होईल मोक्ष मिळणार नाही जा लय मोठा बाबा होशील मोक्ष मिळणार नाही जा
अध्याय क्रमांक 15 श्लोक क्रमांक 11 ज्ञानेश्वरी त्याच्यामध्ये 11व्या श्लोकाच्या मध्ये शेवटला सांगितलं, तैसा चित्ती अहम ते ठाओ, वाचे सर्व शास्त्राचा सराव, कोटी जन्म जाओ माझी प्राप्ती होत नाही. जा मर, कुठं मारायचे तिथं. कसं करायचं? मग काय करायला पाहिजे आम्ही? अरे काय करायला पाहिजे म्हणजे काय पाहिजे? श्री गुरु चरण तीर्थ रूपी गंगेमध्ये माशी बन, मासोळी बनलास की तुझं कल्याण होतंय. मासोळी बनलास की तिथं ऊर्ध्वगामी जाण्याचा मार्ग सापडतो. श्री गुरु चरण तीर्थ कसं आहे? नित्य ओघ आहे. आणि नित्य ओघात मासा पोहतो कुठं? डवात पोहतो का धारेत पोहतो? माशाला धारेत तेज येतं का डवात तेज येतं? माशाला डवात तेज येत नाही, धारेत. आणि मग ती धारा माझ्या तुकोबानी सांगा, ऊर्ध्वमुखे अळविला सोम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेऊन या छंद, घेऊन आला दान, निज तत्व निज बोध, स्वरूपी मिळविले नाव, ठेविला भेद. जाणारे आमची इच्छा आहे, आम्ही बी जाऊ. आपण जा, अभ्यास करून या. तीर्थामध्ये किती बी दिवस बुडून राहा, स्वरूपात मिळाले तर मला येऊन सांगा. समजली का भाषा? जा तीर्थामध्ये बुडून या, स्वरूपात मिळाले तर मला येऊन सांगा. पण तीर्थात गेल्याशिवाय, तीर्थामध्ये बुडी दिल्याशिवाय स्वरूपाची प्राप्ती होणार नाही. आता कुठं मारायचे तिथं मला. कोणत्या तीर्थात जावं लागेल, कोणत्या ओघात जावं लागेल, कोणत्या गंगेमध्ये नहावं लागेल. अरे एक प्रयत्न करा राजे हो. जेथे पडे रजधुळी तेथे करीन आंघोळी. कशी? कोणाची? श्री गुरूंची चरण रजधुळी. जिथे पडेल तिथे मी माझी आंघोळ करून घेईन. जर आपणाला आंघोळ करायचे का स्नान करायचे हे पहिलं ठरवा. चमडा धुवायचा असेल तर आंघोळ करावं लागेल. चमड्यावर दिवसभर इकडं तिकडं फिरता फारता धूळ वगैरे, कार्बन डायऑक्साईड वगैरे येऊ काहीतरी येतं बाबा चमड्यावर. आणि चमड्यावर आल्यामुळं ते धुळीमुळं आपल्या शरीरातला वायू आहे ना, तो बाहेर जाण्याऐवजी रोखला जातो. घाम आहे बाहेर जाण्याऐवजी रोखला जातो. म्हणून काय करायचं? अंगावर पाणी घ्यायचं, माती लावून धुवायचं. पण आपण साबण लावून धुतो, उघडे असलेले दार बुजवितो. गमत आहे. आणि म्हणून राजे हो, पूर्वी जे आहे ना, माती घासायची अंगाला, माती, जेणेकरून आपले रोम चमड्यातला रोम खुला झाला पाहिजे. आपण साबण लावितो आणि साबण लावून पाणी ओतून घेतो, साबणाचा फेस निघून जातो आणि चिकटपणा अंगाला राहतो. द्या सोडून, मरू द्या. काय करत या गोष्टीमुळं आपल्याला प्राप्त काही होत नाही. आपणाला प्राप्त होण्याचं जे साधन आहे श्री गुरु कृपा आहे. आणि श्री गुरु कृपेसाठी ज्याचा कुणाचा जन्म बरं का गुरुकुलात होतो, बरं का, जो श्री गुरुकुळे सुकुलिनू, जो गुरुबंधू सौजन्य सुजनू, जो गुरु सेवा व्यासने सव्यासनू निरंतर. आता तीर्थाला जाणारे लोक व्यसन सोडलेत का? नाही. आहेत ना शंकर सोसायटी वाले. आपण कशाला कोणाला नाव ठेवा, पण रिअली आहे तर आपलं काय घेतलं रे? असं करून ज्ञानोबारायांनी कधी गांजा फुकला का? तुकोबानी कधी? पण त्यांच्याही पेक्षा श्रेष्ठत्व आलं का नाही? किती कुंभमेळे झाले आतापर्यंत आणि किती साधू आले. अरे काय तुम्ही सांगता? म्हणजे कुणी म्हणताय 500 वर्षाचा, कुणी म्हणताय 600. ते बरोबर आहे. ते 500 वर्ष कशामुळे आहेत हे ते तुम्ही पहिलं शोधा. उगा 500 वर्षाचा साधू भेटला
आणि त्याला जाऊन ह्यानं स्पर्श केला काय होईल? तुझ्यातलंच गेलं नाही मध्य भांड्यामध्ये बस पाणी गंगेचं काय कामाचं? राजा तुला तसं बनावं लागेल. गुरुकुळामध्ये तुला जन्म